नमस्ते. मागच्या भागामध्ये आपण अकाउंटची सोर्स डॉक्युमेंटची सीरीज स्टार्ट केली होती. आता सोर्स डॉक्युमेंट मधली दुसरी सीरीज स्टार्ट करूया. त्यातलाच दुसरा पार्ट बघूया, गुड्स रिसीट नोट. आता गुड्स रिसीट नोटच्या मध्ये गुड्स रिसीट नोट GRN ह्याचा वरतूनच अर्थ समजतो की जेव्हा जेव्हा आपल्याकडे गुड्स रिसिव्हड होतात त्यावेळेस जे डॉक्युमेंट क्रिएट होतं त्याला म्हणतात गुड्स रिसीट नोट. आता बघा, एक एक्झाम्पल घेऊन आपण समजून घेऊया, की ही गुड्स रिसीट नोट कसं तयार होतं. पहिल्यांदा कंपनी काय करते, की ऑर्डर प्लेस करते, की आम्हाला एवढे-एवढे क्वांटिटीजची गरज आहे. सप्लायरला सांगते, की तुम्ही आम्हाला पाठवून द्या. त्यावेळेस पी जनरेट होती आणि सेलर ऑन द बेसिस ऑफ दॅट पी सर्टन क्वांटिटी गुड्स ह्या सप्लाय करतो कंपनीच्या वेअरहाऊसला. आता हे गुड्स आल्यावरती कंपनी प्रथम काय करते, ते गुड्सचं इन्स्पेक्शन करते. म्हणजे ते चेकिंग करते, की हे जे काही गुड्स आलेले आहेत, तर हे गुड्स हे ॲज पर क्वांटिटी, ऑर्डर, फिजिकल कंडिशन जसं-जसं मागवलं होतं, तशी त्या क्वालिटीचे आलेत का? हे सगळं ते इन्स्पेक्ट करते. आणि जेव्हा गुड्स हे प्रॉपर कंडिशन मध्ये आहेत, जसे आहेत तसे मागवलेले आहेत, तसे मिळाले आहेत. हे जेव्हा कंपनीला योग्य वाटलं, तर त्यावेळेस गुड्स रिसीट नोट म्हणजे GRN ही सेलरला पाठवते. नंतर सेलर ह्यामध्ये काय करतो, जेव्हा जेव्हा गुड्स रिसीट नोट तयार होती, तेव्हा तेव्हा ते पहिल्यांदा काय करतात, तर 4 कॉपीज तयार करतात कंपनी. पहिली कॉपी ते सप्लायरला पाठवतात, की येस आम्हाला प्रॉपर डिलिव्हरी झालेली आहे आणि ऑन दॅट बेसिस डिलिव्हरीच्या बेसिसवरती आता तुम्ही इनव्हॉइस प्रिपेअर करू शकता. म्हणजे एकदा इनव्हॉइस आलं की ते पेमेंट करायला तयार होतील कंपनी. सेकंड कॉपी ही परचेस डिपार्टमेंटला पाठवतात. परचेस डिपार्टमेंटला का पाठवतात? की त्यांना कळावं, की येस काही सर्टन क्वांटिटीज त्यांनी पीओ मध्ये ज्या काही रेज केल्या होत्या त्या आलेल्या आहेत किंवा फॉर एक्झाम्पल काही रिजेक्ट केल्या असतील. तर येस त्या काही क्वांटिटी आम्ही रिजेक्ट केलेल्या आहेत. म्हणजे त्या बेसिसवरती त्यांना पुढे मॅन्युफॅक्चरिंगची प्रोसेस सुरू करायला उपयोग होईल. त्यानंतर थर्ड कॉपी ते अकाउंट्स डिपार्टमेंटला पाठवतात. आता अकाउंट्स डिपार्टमेंट काय करतं, तर जी काही इन्व्हेंटरी आपण सिस्टीम मध्ये म्हणजे सॉफ्टवेअर मध्ये मेंटेन करतो, ती अपडेट करण्यासाठी अकाउंट्स डिपार्टमेंटला ही GRN ची एक कॉपी पाठवतात. आणि लास्ट फोर्थ कॉपी ही वेअरहाऊस मध्ये रिटेन करतात. जेणेकरून आता जो काही माल गोडाऊन मध्ये आहे, तर त्याचा एक प्रॉपर डॉक्युमेंट त्यांच्याकडे किंवा एक प्रॉपर रजिस्टर मध्ये फाईल मध्ये एक मेंटेन राहील. म्हणजे जेव्हा जेव्हा कंपनी त्या गुड्स ऍक्सेप्ट करते, तेव्हा तेव्हा ऍक्सेप्ट केल्यानंतर हे 4 डॉक्युमेंट्स क्रिएट होतात. हे 4ही डॉक्युमेंट सोर्स डॉक्युमेंटचाच पार्ट असतात आणि याची अकाउंटिंग एंट्रीज ह्या सोर्स डॉक्युमेंटच्या बेसिसवरती होते. नेक्स्ट बघूया, GRN कधी कधी प्रिपेअर केली जाते. तर GRN ही सर्वात महत्वाचं आफ्टर रिसीट ऑफ गुड्स, म्हणजे जेव्हा जेव्हा गुड्स येतात तेव्हा तेव्हा प्रिपेअर करते कंपनी. सेकंड, आफ्टर फिजिकल इन्स्पेक्शन म्हणजे त्यांची चेकिंग केलं, क्वालिटी क्वांटिटी बरोबर होती, हे सगळं चेकिंग केल्यानंतर तयार करतात. नंतर बिफोर बुकिंग सप्लायर्स इनव्हॉइस, सप्लायरचं इनव्हॉइस येण्याच्या आधी GRN ही प्रिपेअर होती. आणि बिफोर मेकिंग पेमेंट, पेमेंट इनव्हॉइस आल्यानंतर पेमेंट होतं, या दोन्हीच्या आधी GRN ही प्रिपेअर होते. आता एक GRNचा एक साधारण कसा फॉर्मॅट असतो तो आपण बघूयात. हा आहे तो सॅम्पल फॉर्मॅट आहे. द GRN फॉर्मॅट इज डिसाइडेड बाय अ बिझनेस पर्चेसिंग गुड्स. द फॉलोइंग इज अ सॅम्पल GRN. म्हणजे प्रत्येक बिझनेसचा हा GRNचा फॉर्मॅट हा चेंजेस असू शकतो. फॉर्मॅट मध्ये काही काही चेंजेस असू शकतात. आता बघूयात एक नॉर्मल फॉर्मॅट कसा असतो GRNचा.
गुड्स रिसीट पहिल्यांदा तर कंपनीचा वरती इथे नंबर, नाव, ऍड्रेस सगळं असतं. ऑर्डर नंबर असतो कुठला, डिलिव्हरी कुठल्या लोकेशनला झाली. नंतर गुड्स, त्यांची क्वांटिटी, त्याची प्राइस, त्यांचं डिलिव्हरी कधी झाली, किती डिलिव्हरी झाली आणि काही ऍडिशनल त्यांना रिमार्क त्यामध्ये मेन्शन करायचे असतील, पॉइंट्स मेन्शन करायचे असतील तर तो एक आणखीन एक्स्ट्रा कॉलम असतो. सर्वात महत्वाचं शेवटी तो चेक कोणी केलं त्याचं नाव, नेम, सिग्नेचर आणि कंपनीचं सील असतं. जीआरएन वर्सेस इनव्हॉइस. आता जीआरएन गुड्स रिसीट नोट आणि इनव्हॉइस मध्ये काय फरक असतो आपण ते समजून घेऊया. जीआरएन पहिल्यांदा जीआरएन कशी तयार होती तर सुरुवातीला परचेस ऑर्डर निघते. नंतर त्याच्या त्याच्या बेसिसवरती गुड्स येतात. गुड्स इन्स्पेक्शन झाल्यावरती जीआरएन गुड्स रिसीट नोट ही क्रिएट होते. आणि जेव्हा गुड्स रिसीट नोट ही सप्लायरला मिळते म्हणजे जेव्हा त्याला कन्फर्मेशन मिळतं येस समोरच्या पार्टीने आपला सगळा जो काही क्वांटिटी माल पाठवला होता तो ऍक्सेप्ट केलेली आहे त्या बेसिसवरती तो इनव्हॉइस रेज करतो. तर जीआरएन ही अशी 3 वे मॅचिंग. जीआरएन ही बायर प्रिपेअर करतो, कन्फर्म करतो रिसीट ऑफ गुड्स आणि हे इंटरनल सोर्स ऑफ डॉक्युमेंट ठेवलं मेंटेन केलं जातं. या अगेन्स्ट इनव्हॉइस हे सेलर मेंटेन करतो. इनव्हॉइस हे सेलर रेज करतो आणि त्या रिक्वेस्ट करतो की एवढं एवढं पेमेंट द्या आणि त्यामध्ये टॅक्सचे डिटेल्स म्हणजे जीएसटी काय रेट आहे, काय पर्सेंटेज आहे हे मेन्शन केलेलं असतं. जीआरएन मध्ये तुम्हाला कुठेही जीएसटीचा रेट किंवा अमाउंट ही दिसणार नाही. फायनली जीआरएन ही काय करते तर आपल्याला एक एक्नॉलेज करते की येस आम्हाला सर्टन क्वांटिटी या सर्टन क्वालिटीच्या गुड्स मिळालेले आहेत आणि आम्ही ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. हे इम्पॉर्टंट कंट्रोल डॉक्युमेंट वापरलं जातं जेव्हा जेव्हा तुमचं ऑडिट होतं. तर त्यावेळेस तुम्हाला गुड्स रिसीट नोट जीआरएन हे मागवलं जातं की जेवढी फिजिकल क्वांटिटी आज अवेलेबल आहे ह्याचं सगळं प्रॉपर रेकॉर्डिंग सुरुवातीपासून झालेलं आहे हे चेक करण्यासाठी ऑडिटच्या दृष्टीने हे मागवलं जातं. त्यानंतर इन्व्हेंटरी ही जी काही मेंटेन केलेली आहे आज 31 मार्चला किंवा इयर एंडला जो काही स्टॉक मेंटेन केलेला आहे तो हा बरोबर आहे हे चेक करण्यासाठी सुद्धा जीआरएन एक व्हॅलिड डॉक्युमेंट म्हणून वापरलं जातं. आणि लास्ट तुम्ही सप्लायरला कुठेही एक्सेस पेमेंट किंवा चुकीचं पेमेंट करत नाही ना म्हणजे तुम्हाला जे काही क्वांटिटी माल आलेला आहे हा व्हेरीफाईड झालेला आहे आणि तुम्ही त्याच मालाचं पेमेंट करताय कुठेही तुम्ही एक्सेस शॉर्ट पेमेंट करत नाहीये हे तुम्हाला जीआरएनच्या बेसिसवरती समजतं. तुम्हाला जीआरएन विषयी अजूनही काही माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये लिहा मी नक्की तुम्हाला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू.